तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल दळवी रॉक्समध्ये खूप स्वागत आहे. तर गाईस, ही आहे माझी मम्मा, ही आहे माझी दीदी. तर आता आम्ही सगळे अक्कलकोटला निघालोय. तर आणि आज आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हालाही माझा पूर्ण ट्रॅव्हल जर्नी दाखवणार आहे. तर चला सुरू करूया. 3, 2, 1 तर काय आम्ही पोहोचलो अक्कलकोटला. आता मी तुम्हाला दाखवतो आमचा रूम टूर. आमचा तुम्हाला देतो माझ्या रूमचा टूर. हे बघा, हा एंट्रन्स आहे. इकडून तुम्ही एंट्री केली, इकडे माझी मम्मा उभी आहे. मग हा बघा, हा आमचा मास्टर पीस बेड. आणि काय खतरनाक व्ह्यू बघा. ही हॉटेलची फ्रंट साईड आहे. ही हॉटेलची फ्रंट साईड आहे. ओके. आणि बाल्कनी बघा काय खतरनाक शेपमध्ये, सर्क्युलर शेप. कबर्ड पण तसंच थोडासा टाईप आहे शेपमध्ये. हा कबर्डमध्ये असं मी जरी लपलो तरी कोणाला नाही कळणार. मग इकडून माझी डॅडी आले तशी फुल बॅग वर घेऊन. हा मेरा डॅडी. हा इकडे हा होता काही रूम नंबर 1. आता तुम्हाला दाखवतो मी रूम नंबर 2. तर चला जाऊया रूम नंबर 2. तर गाईस, आता तुम्हाला मी दाखवतो रूम नंबर 2. तर हा बघा, हा या रूम नंबर 2 ची एंट्री. ते तुम्ही एंटर केल्या एक खतरनाकसा फालतूचा डस्टबिन दिसेल. मग हा बघा, हा रूम नंबर 2 आहे. हा त्याचा मास्टर बेड. मग नंतर ही खतरनाकशी बाल्कनी आहे, जिकडे नूब बंदी उभी आहे. भाई, एवढा जरूरत नाही मारायचं होता. तर गाईस, तर तुम्ही रूम नंबर 1 मध्ये बघितलं तर ती हॉटेलची फ्रंट साईड होती. ही हॉटेलची बॅक साईड आहे. हे बघा. आता गाईस, आपण भेटूया थोडा 5-10 मिनिटानंतर. आता आम्ही जस्ट इकडे अराईव्ह झालोय. आणि काल मी बसमध्ये ही ब्लॉग नाही टाकला कारण बसला भरपूर साऊंड येत होता. पण बसचा रिव्ह्यू भरपूर खराब होता. मी आता आम्ही जस्ट आला तर आपण डायरेक्ट मठवाने घेतली. चला. आता मी आलोय सगळे मंदिर करून हॉटेलमध्ये. आणि आता आमच्या ताकद नाही की पट कुठेतरी जायचं. पण आम्हाला पट कुठेतरी जायचंय. कुठे जायचं डॅडी? तुळजापूरला आता आम्हाला जायचंय. कधी निघणारे नाही माहीत. पहिले मम्माची हालत बघा, हे बघा. आणि माझी फुल हालत खराब झाली आहे. आणि मंदिरामध्ये मला शूट पण नाही करायला मिळालं कारण गर्दी पण होती म्हणून. तर तुळजापूरमध्ये जर जागा असेल तर मी, गर्दी कमी असेल तर तिकडे शूट करेन. आता तर मी रूम मध्ये आलोय. चलो बाय, भेटूया डायरेक्ट तुळजापूरला.
आम्ही घेतली आहे वंदे भारत. तुम्हाला आता मी या गाडीचे लक्झरी फीचर आणि कम्फर्ट एक्सप्लेन करतो. स्टार्ट करू. आम्ही वंदे भारतमध्ये आतून कॉफी बनवते आज सगळ्यांसाठी. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. आतू दी शेफ या लोकांचं कॉफी बनतात. तोपर्यंत आपण काकांपासून रिव्ह्यू मागूया. काका तुम्ही कॉफी प्यालाच? प्याला तर आम्हाला रिव्ह्यू सांगा. मस्त आहे. इकडे आपण मम्मा रिव्ह्यू इधर केलीस. ओके तुम्ही सांगा आता. नाश्ता हवा है ना? नाश्ते में क्या है? सर मेथी थेपला भाजी. तर काही आता आम्हाला मिळालं आहे वंदे भारतमध्ये आमचा ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये आपण बघूया काय काय. दही आहे, चिक्की आहे, नंतर मसाला चाय आहे. ह्याच्यामध्ये बघूया आता काय आहे. ओपन करून बघूया. तर काही ह्याला आपण ओपन करून बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. ही कसली ती आहे काय ती डाळ वेळ आहे काहीतरी सोडा ती जाऊन दे. काय ती टेस्टी आहे असायला पाहिजे ना, मजा यायला पाहिजे असं ती असायला पाहिजे. ओ वा हे काय शिरा उपमा आहे ह्याच्यामध्ये. इकडे हे ठेपला बोललेला ह्याच्यामध्ये तो बोलला ठेपला आहे. ते आता मी हे खातो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर गाईस आता आम्ही हे खातोय, तुम्हाला रिव्ह्यू सांगतो, हॉनेस्ट रिव्ह्यू सांगतो. ठीक आहे. ती हाय डाळसारखं कळलं नाही, खाऊन बघतो. ओके ठीक ठाक आहे. 5 on 10. तू सांग दीदी. थांब 10% रेट कर. 4. काय दही तर आहे, दही सारखंच आहे ना. टेस्ट करतो सोबत. 3 हॉनेस्ट रिव्ह्यू. हवा है तुम्हाला? 4. आणि ह्याच्यासोबत आम्हाला हे पण मिळालं आहे. कुठे गेले? हां कुठे गेलं मसाला चाय. तर हे पण आम्ही पहिले हे संपवू आणि मग हे टेस्ट करून तुम्हाला ह्याचा पण रिव्ह्यू देऊ. तर आता आम्ही खातो तोपर्यंत. बाय. थांबा ह्यांना पण विचारूया रिव्ह्यू. छान आहे. ओके चला आता आम्ही संपवतो, आपण पुढे भेटू. तर काही आता आम्ही बनवतोय मसाला टी जी आम्हाला आमच्या फूडच्या पॅकवर मिळालेली. चला लेट्स टेस्ट. ते प्लेट्स के मी फक्त एकदा स्लिप केला आहे, नंतर वाटणार मग मला व्हिडिओ बघतो. आणि बाजूला एक मुलगी बघते, येऊ की नको विचार करते. सेम चाय नॉर्मल चाय फक्त नाव वेगळं दिलंय मसाला टी. नॉर्मल जशी चाय लागते ना तशीच आहे गाईस. हे बघा हा आहे वंदे भारतचा गेट. आणि आता तुम्हाला एंटर केले खुर्ची दिसेल बघा. ओपन करण्यासाठी हा ग्रीन बटन आहे, ह्याला आपण क्लिक करण्याची पण गरज नाही. एकदा जरी क्लिक केलं तरी डायरेक्टली हा डोर ओपन होतो. आता तुम्हाला दाखवतो आमचा कंपार्टमेंट. तर हे बघा गाईस, इकडे माझी मम्मा आणि आत्तू बसली आहे फुल रिलॅक्समध्ये. आणि काका बिचारे इकडे न्यूजपेपर वाचत होते, झोपून उठल्यात आता. आणि ही बाई नूप दिदी ऑलवेज स्लीप, ती झोपली आता. आणि आता हे माझे डॅडी जस्ट वॉशरूमवरून आलेत. आता तुम्हाला अजून एक चीज दाखवतो, या वॉशरूम दाखवतो इकडचं. हे बघा ओपन कर, हे बटन दाब, ओपन झालं. आता आपण इकडचं वॉशरूम बघूया. चला कंपॅरेटिव्ह लीव म्हणजे नॉर्मल जे ट्रेनचे वॉशरूम असतात त्याच्यापेक्षा भरपूर चांगलं वॉशरूम. फुल्ली क्लीन वॉशरूम. नंतर बघा वॉशरूमच्या आतमध्ये म्हणजे बंद कसं करतात ते झाले होईल थोड्या वेळ नंतर पण.
लेट्स जेट स्प्रे, वर्किंग जेट स्प्रे, ऑटोमॅटिकली बंद पण झाला वर्किंग जेट स्प्रे. आता हे बघा, हा बटन आपण प्रेस केला की प्रेस करण्याची गरज नाही, त्याच्यावर थोडा हात ठेवायचा. मग ती आता हा बघा, आता एकदा फ्लश केला, आता असा थोडा जेवढे हात ठेवला ते ऑटोमॅटिकली फ्रेश होतं. अरे हो भाई, ते सोप डिस्पेन्सर, हे पण ते डिस्पेन्सर त्याच्यामधलं सोप संपल्यामुळे त्या लोकांनी इकडे नवीन घातलं. हँड ड्रायर, त्याचा आवाज भरपूर लाऊड होता म्हणून मी 2 सेकंड थांबलो. तर आपण आता मी अनलॉक केले. आता आपण पण काय बघा, आता तुम्हाला मी ह्याचे कम्फर्टेबल सीट्स दाखवतो. परत आपण आपल्या सेक्शनमध्ये जाऊ. कम्फर्टेबली सीट्स दाखवतो. अरे बाबा, बरोबर, अरे बाबा, भरपूर खतरनाक होता. तर हे बघा गाईस, आम्हाला एरिया क्लिअर करतो. हां, तर हे बघा, इकडे पाय ॲडजस्ट करण्यासाठी पण ह्याच्यामध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो. तसं तर असं पाहिजे जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो. नाही पाहिजे तर बंद करून पण ठेवू शकतो. मग नंतर ह्याला एक लॉक आहे, त्यावर मग अशीच अनलॉक केलेलं आहे मी, परत लॉक केलेलं आहे. हे आपण तुम्ही अनलॉक केलं ना की हे येतं, असा ट्रे येतो, त्याच्यावर आपण आपलं सामान सगळं ठेवू शकतो. आणि हा मला तुम्हाला अजून एक खतरनाक अनएक्सपेक्टेड चीज दाखवतो. हे बघा, ही जी आपली चेअर आहे, इकडे एक बटन आहे, हे क्लिक केलं की चेअर अशी होते एकदम स्ट्रेट. माझं जर तुम्हाला स्ट्रेट नाही बसायचं आहे तर तुम्हाला काय नाही, फक्त असं बसायचं आहे, हे बटन असं दाबायचं आहे आणि असं असं करायचं. चेअरची साईज परत मागे गेली, आणि ह्याची स्पीड काही थांबा, थोड्या वेळानंतर त्याची स्पीड येईल. हा इकडे त्यांचे सगळे फीचर्स ते तुम्हाला स्क्रीन आहे. आणि तुम्हाला हे बघा लाईट्स पण आहेत, हे बघा इकडे. आणि जास्त मेहनत नाही, फक्त असं आपण असं जरी ठेवलं, बोर्ड जरी ठेवलं तरी होतं. अजून एक, आता तुम्हाला होऊन झालं, तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते बंद पण करू शकता, ताकी तुमचा होऊन एक नॉट होईल. आता आपण ह्याला खोलूया. हे बघा, हे कूल भाई, हे सर्वात मला हेच तर आवडले, तर माझी फेवरेट चीज आहे. टाइमपास पण करू शकतो दाबून. तर गाईज हे बघा, इकडे एक चार्जिंग पोर्ट आहे, इकडे एक आपलं अरे पैसा, इकडे एक USB पोर्ट आहे, इकडे ऑक्स केबल आहे, नाही सॉरी USB नाही आहे, सी टाईप आहे नॉर्मल वालं. आणि हा पूर्ण एक इकडे सॉकेट आहे. तर माझ्या पप्पाने आता इकडे हे लावलं आहे, पण त्याची चार्जिंग भरपूर स्लो आहे. तर गाईज ऑटोमॅटिक डोअर माझ्या काकाला वॉशरूममध्ये गेलेलो. ओके, तर तुम्हाला एक खतरनाक चीज सांगतो. या ट्रेनमध्ये पहिली ट्रेन ज्याच्यामध्ये वायफाय आहे, पण एक डिसएडव्हान्टेज पण आहे. तू आपण जेव्हा वायफायला कनेक्ट करू शकतो, त्यांचे स्पेसिफिक गोष्टीचे आपण तेच वायफायने ॲक्सेस करू शकतो. जसं मालगुडी डेज आणि चार्ली चॅप्लिनचे शोज, ते स्पेसिफिक चीज आपण त्यांच्या वायफायने बघू शकतो. दुसरा पण जर तुम्ही यूट्यूब, इन्स्टा, स्नॅप लावलं तर ते ओपन नाही होणार, त्यासाठी तुम्हाला तुमचं हे प्रायव्हेट डेटाच लागेल. आणि अजून एक चीज दाखवतो आहे बघा. आता आपल्या एरोप्लेनमध्ये जसं असतं ना, तसं याचं अप्पर साईड आपल्या एरोप्लेनसारखं आहे बघा. इकडे आपले लगेज ठेवण्यासाठी ते पण एरोप्लेनसारखेच आहेत. लाईट्स पण एकदम खतरनाक आहेत. आणि हे भरपूर कमी जागांवर थांबतात. जसं की म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या एक्सप्रेस ट्रेन्स असतात त्या युजली भरपूर जागांवर थांबतात. पण ही आता ही पुणे जंक्शनमध्ये थांबेल आणि मग नंतर कल्याण जंक्शन. आणि आता ह्याची स्पीड होती 106. आता आम्ही मगाशी जेव्हा आम्ही बघत होतो, आता त्याची स्पीड आली 111. पण आम्ही जेव्हा मगाशी बघत होतो तेव्हाची स्पीड 170, 181 तर पोहोचली. तर ती एवढी फास्ट ट्रेन आहे. तर तुम्हाला हा व्लॉगमधला जर्नी कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.